वेलकम वेलकम वेलकम. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाला वाटतं की सर मला इंग्रजी यावी, पण कशी वाचता यावी? अस्खलितपणे. मग त्यासाठी सर, प्रोनाउन्सिएशन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन अवर इंग्लिश लँग्वेज. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे सर्वांना इंग्रजी कशी वाचायची, परंतु बऱ्याच ठिकाणी मुलं चुका करतात. मग सर, त्या चुका सुधारण्यासाठी आजचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि व्हिडिओ संपल्यानंतर मला सांगा, सर मला इंग्रजी वाचता येत नाही बरोबर. पहा, इंग्लिश वाचा खडखड. सर कशी वाचावं, सुरुवात कुठून करावं, कशी करावं? आता पहा, अमेझिंग ट्रिक ऑफ इंग्लिश रीडिंग. आज मी तुम्हाला एक अद्भुत अशी एक युक्ती सांगणार आहे की ती जर तुम्ही फॉलो केली तर 100% तुम्हाला इंग्रजी वाचता येणार आहे. एनी स्टुडंट्स वांट, सर आय वांट रीड इंग्लिश, बट हाऊ टू प्रोनाउन्स दिस वर्ड. एखादा शब्द दिला की मुलं घाबरून जातात. सर मला उच्चार समजत नाही. मग मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की आपल्याकडे मुळाक्षर म्हणजे अल्फाबेटिक लेटर 26. मग त्या 26 अक्षरापैकी मित्रांनो तुम्हाला सांगतो, या ठिकाणी स्वर म्हणजे काय म्हणतो आपल्याला, वाउल्स किती आहेत रे बाबा? 5 स्वर आहेत आणि 21 काय आहेत, व्यंजन आहेत. हे तुम्हाला माहित आहे ना? मग सर, जेव्हा जेव्हा हे दोन, हे काय तर स्वर म्हणजे व्यंजन, हे स्वर आणि हे व्यंजन, पण जेव्हा जेव्हा दोन व्यंजन एकत्र येतात तेव्हा त्या ठिकाणी त्याचा ब्लेंड वर्ड्स तयार होतो. म्हणजे काय रे, जोडाक्षर आहे का नाही? पहा, आता या ठिकाणी मग सर तसं आलं तरच बऱ्याच ठिकाणी बऱ्याच मुलांना अडचणी येतात. मग या ठिकाणी मी आज तुमच्यासाठी स्पेशल क्लास आणलाय. की माझी लहान लहान मुलं म्हणले ना सर, एक मुलगा म्हणला सर मला ते जो आलं अक्षर कळत ना, एस एल आलं, पी एल आलं, एफ एल आलं, काय का फ्ल म्हणा, काय फल म्हणा, म्हणजे लांब उच्चार करावं का शॉर्ट करावं? मग मी सांगतो सर, पहिला अक्षर असते ना त्याचा शॉर्ट अक्षर उच्चार असतो आणि दुसरा अक्षर असते त्याचा लॉंग उच्चार असतो. पाहिजे मी तुम्हाला उदाहरण सांगणार आहे. आणि मित्रांनो, ओपन युअर नोटबुक्स अँड राईट डाऊन ऑल सेंटेन्स वर्ड्स. मी तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक जेवढे जेवढे आपले जोडाक्षर आहेत ना त्याचे उच्चार कसे होतात आणि ते आपल्याला कसे करायचे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. प्लीज ओपन युअर नोटबुक्स अँड राईट डाऊन ऑल पॉइंट्स. आता पहा, उदाहरण मी सांगतो. पहा, या ठिकाणी समजा बी आणि एल आलं. काय आलं? बी आणि एल आलं तर याचा उच्चार काय होते? याचा उच्चार ब्ल. काय होते? बल नाही. बीचं ब माहिती तुम्हाला, एलचं ल म्हणता, परंतु मित्रांनो बल नाही, ब्ल. काय म्हणायचं? ब्ल. मला बरं, ब्ल. मग बल ब्ल आल्यानंतर सर असे दोन शब्द जर कुठे आले, एखादे आपण शब्द बघतो ना, तर त्या शब्दामध्ये असे दोन अक्षर जवळ आले बीएल, तर याला वाचायचं का आपल्याला? काय ब्ल. मग उदाहरण शब्द सांग मला एखादा, ब्लॅक. आता पहा, बी एल ए सी के, याला आपण काय म्हणलो? ब्ल म्हणलो. ब्लॅक. बी एल काय ब्लॅक आणि दुसरं क्ल. नंतर ब्ल्यू, बी एल यू ई, काय झाले? ब्ल्यू. इथपर्यंत समजलं. नंतर सांगितलं ब्लँकेट, बी एल ए एन के, ब्लँकेट. म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगायचं तात्पर्य की तुम्हाला हे समजलं असेल की मित्रांनो, बीएल आलं तर आपल्याला उच्चार करायचा आहे ब्ल. आता नंतर सीएल आलं काय करणार सर? सीएल. तुम्ही विचार केला असेल तिथं सीएल आलं काय करा? बीएलचं ब्ल, तर सीएलचं काय मुलांना सांगा सांगा? क्ल. व्हेरी गुड. आता मग तर सीएल आल्यावर आपण क्ल करतो, तर या ठिकाणी उदाहरण सांगा, क्लास आहे का नाही? क्लास, क्लॉक, सी एल ए डबल एस, क्लास, क्लॉक, सी एल ओ सी के. अजून एखादा शब्द सांगा, क्लॉक, क्लास, क्लाउन, सी एल ओ डब्ल्यू एन, क्लाउन. याचा उच्चार काय बा? क्ल, क्लाउड, सी एल ओ डब्ल्यू. आता मित्रांनो पुढे पहा, प्रत्येक असे शब्द जवळ आले की आपल्याला त्याचा उच्चार असा जोड अक्षर करा. आता सांगितलं पहिलं अक्षर आहे ना, त्या पहिल्या अक्षराचा उच्चार आपल्याला शॉर्ट करा. ब्ल, ब्ल, बल नाही, ब्ल. सीएल, क्ल, क्ल, लक्षात ठेवा. नंतर पहा, आता बी आर आलं. बी आर, बी आणि आर, याचा काय होईल? ब्र. पहिलं ब अर्ध आणि याचा र, म्हणजे काय उच्चारचा? ब्र. मग मित्रांनो पाहायचं, आता सांगतो ब्राईट, बी आर आय डी ई, ब्राईट. इथं पहा ब्राईट, बी आर आय डी ई, ब्राईट. अजून सांगा ब्रोक, हे का नाही? ब्रूम. ब्रूम म्हणजे काय? झाडू, बी आर डबल ओ एम, ब्रूम. नंतर ब्रिज, ब्रिज आहे का नाही? ब्रिज, ब्रूम. अजून सांगा एखादा, ग्राउंड.
BROWN. मित्रांनो, तुम्हाला हे उच्चार मी करायलो तसे तुम्हाला उच्चार करण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे काय होईल, असा शब्द तुम्हाला दिसले, हे दोन जर अक्षर जवळ दिसले तर त्याचा तुम्हाला असाच उच्चार करायचा आहे. 100% तुमचं एकही इंग्रजीचं अक्षर प्रोनाउन्सिएशन चुकणार नाही. आता बिअर झालं, पुढचं काय येईल सांगा बरं. समजा सिआर आलं, स्क्र. काय बोलायला स्क्र, काय बोलायला स्क्र. सिआरचं काय ते स्क्र. मग स्क्रोल काय होईल अक्षर एखादं सांग बरं. सांग मला एखादं. क्रॅप, CRAB, क्रॅप. काय सांगितलं मला स्क स्क क्रॅप. नंतर क्रोकोडाईल, CROCODILE, क्रोकोडाईल माहिती तुम्हाला. नंतर सांगा क्रॅश, CRASH, क्रॅश. क्रॅश म्हणजे माहिती मला ऍक्सिडेंट होतं ना दोन कारचा, तेव्हा क्रॅश एकमेकाला गाडी घातली तर त्याला पण क्रॅश म्हणतो. पुढच्या सांगा फेल. का फेलचं काय फ्ल. FL जर हे दोन अक्षर जवळ आले त्याचा उच्चार फ्ल. फ्लावर काय म्हणतो आपण त्याला बघा, फ्लावर. नंतर फ्लॅग, फ्लॅग म्हणतो. फ्लॅग म्हणजे झेंडा माहिती आहे, FLAG, FLAG, फ्लॅग. नंतर फ्लावर, फ्लपा. FLचं काय फ्ल. फ्लाय, फ्लाय म्हणजे उडणे, FLY, फ्लाय. फ्लेम, FLAM म्हणजे पा. FLAM फ्लेम माहिती आहे ना, ज्योत समोर त्याला पण. आता असे जेव्हा जेव्हा असे विद्यार्थी जोडाक्षर म्हणजे हे स्वर आहेत, नाही व्यंजन आहेत, व्यंजन स्वर नाही. स्वर तुम्हाला माहिती आहे AEIOU आणि सेमी त्यामध्ये एक वाय आहे. वाय हे स्वरामध्ये पण येतं आणि व्यंजनामध्ये पण येतं. पण जेव्हा जेव्हा असे फक्त दोन व्यंजन जवळ येतात त्या ठिकाणी आपल्याला त्याचा उच्चार अशा करते. काही अपवाद पण शब्द आहेत, मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे बघा. येथे झालं काय बघा पुढे. आता ग्ल, GL तुम्हाला माहिती आहे, साधा साधा आपण पाणी कशाने पितो बाळा, ग्लास. काय होईल त्याला ग्ल, GLASS, ग्लास. अजून दुसरा शब्द सांग मला एखादा. ग्लो, GLOV, ग्लो. हातात घालतो ना मग त्याला ग्लो म्हणतो. नंतर ग्लोब, ग्लोब. पहा मित्रांनो, हे तुम्हाला मी का सांगतो असं, कारण तुम्हाला हे लक्षात राहावं. बरेच मुलांना असेल सर मला कळत नाही कसं वाटत. अरे बाळा, हे पहिला शब्द, पहिला अक्षर त्याला अर्धा घ्यायचं आणि दुसरा जो आहे ना त्याला आपण लांब लांब उच्चार द्यायचा. ठीक आहे, दीर्घ त्याला आपण दीर्घ असं म्हणतो. ग्ल झालं काय, ड्र, ड्रम, ड्र म्हणा, ड्र. ड्र जाऊ दे बघ, ड्रम, DRUM, ड्रम. DRUM तुम्हाला ड्रम माहिती वाजवायचं आहे का ना. दुसऱ्या एखादा सांगा उच्चार काय ते. ड्रेस, ड्रिंक, हे का नाही, DRESS, ड्रेस. नंतर ड्रिंक म्हणजे पिणे, DRINK, ड्रिंक. मग हे शब्द वाचत असताना विद्यार्थी मित्रांनो तुमचं कुठेही चूक होणार नाही. ही जर तुम्ही आयडिया फॉलो केली ना तर 100% तुमचं एकही उच्चार चुकणार नाही. आता DR काय पुढचं फ्र, FR, फ्रायडे, हे का नाही. FR चं काय होतं फ्र, फ्रायडे. अजून सांगा मला, फ्रायडे. अजून फ्रॉग, फ्रॉग, फ्रायडे. अजून फ्रूट, हे का नाही. आता पण घ्या फ्रायडे, FRIDAY, फ्रायडे. नंतर फ्रॉग, FROG, फ्रॉग. नंतर फ्रूट, FRUIT, फ्रूट. किती सोपं आहे पुढं, एवढं असतं सोपं आहे बाबा. पण तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल, आपोआप येणार नाही. पुस्तक घ्या, पुस्तकात असे जिथे शाळेत ना पेन्सिल घ्यायची, पुस्तक घ्यायचं आणि त्याला अंडरलाईन करा. कोणतं असे अक्षर दिसले कुठं जोड अक्षर दिसलं असं, हा हे अंडरलाईन केलं. हे ओळखावर काय क्ल, ब्र, स्क्र, फ्ल. असं तुम्ही केलं मित्रांनो. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाहीत ना, तर मी किती गळा खरडून सांगितलं, किती ओरडून सांगितलं मुलांना असं करा तसं करा, तुम्ही नाही ऐकलं. माझं काय, माझं कामच आहे सांगायचं माझ्या विद्यार्थी मित्रांना. तुमचं ऐकणं आणि प्रॅक्टिस करणं हे तुमचं काम आहे. आता पहा ग्र, ग्रास. तुम्हाला माहिती ग्र म्हणजे काय, जी ग
आणि आरचा र म्हणजे काय होईल ग्रास, GRASS. अजून सांग एक दोन शब्द सांग मला GR चे. ग्रीन ग्रेप्स, GRAPES ग्रेप्स. नंतर ग्रीन GREEN. पहा आता उच्चार राहिला ग्र ग्र ग्रीन झालं. एवढं सोपं आहे सर. कोण बाळांनो मग बोला सर आम्हाला माहित नव्हतं का. अहो तुम्ही सहज वाचून जाता, पण ज्या वेळेस आपण एक शब्द आला की सहज वाचतो, परंतु त्याचं मूळ कुठं आहे, कशामुळे आपण वाचतो, हे मी आज तुम्हाला समजून सांगत आहे. आता ट्र आलं पाहिजे ना. ट्र म्हणजे काय तुम्हाला पटकन ट्री लक्षात आहे. ट्री हे का नाही. ट्रेस ट्री काय पण तुम्ही सांगा. आता ट्री TREE ट्री म्हणजे काय. ट्र आलं डबल काय बघा झाड. नंतर ट्रेप आणि ट्रक TRUCK ट्रक. अजून एक आवड सांग मला शब्द ट्रेन TRAIN. सहज आपण बोलून जातो, पण हे मित्रांनो ट्र इथं आलं ट्र हे उच्चार आपल्या लक्षात आलं पाहिजे. आय होप मी सांगितलं तुम्हाला समजत असेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रत्येक तुमचा जो प्रश्न आहे ना, जो ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अडचण येते त्या सर्वांचे मी शब्द त्याचबरोबर त्याचा उच्चार हे तुम्हाला मी या ठिकाणी आज सांगणार आहे. त्यानंतर काय प्लीज प्ल PL होते प्ल प अर्धा आणि ल पूर्ण म्हणजे काय झाले प्ल म्हणजे काय. या ठिकाणी शब्द सांग मला एखादा. प्ले प्लेट प्लांट आहे का ना. प्ले प्ले प्लांट. प्ले प्ले म्हणजे काय मला खेळणे. आणि प्लांट प्लेट आपण जेवतो ना प्लेट मध्ये LAT. एवढं सोपं आहे सर. बघा आता आपण या ठिकाणी पुढचा ब्लेंड वर्ड्स घेऊया. PL झालं काय ते मला सांग बरं. स्ल स्ल यशल स्ल. आता याला आपण स्ल मग अशावरती शब्द स्लोली स्लो नाही का. स्लो म्हणजे काय हळू. मग असा दुसरा एखादा शब्द सांग मला स्लोवरचा. स्लिप SLEEP स्लीप म्हणजे काय बाळा सांग बरं. स्लीप म्हणजे काय झोपणे. नंतर स्लाइड SLIDE स्लाइड. अजून एखादं सांग स्लग SLUG. झालं शब्द स्ल स्लोली स्लो. आता पुढचा जोडवर काय बघा. स्म स्म यशम स्म पा SM स्म स्मोक म्हणतो ना मग स्मोक. अजून स्माइल सांगा पटपट. स्माइल स्मोक काय काय सांगा. स्मेल SMEEL स्मेल्स स्मोक. नंतर स्माइल. कितीतरी स्मोवर तुम्ही काय करा मुलांनो पुस्तक घ्या आणि त्यामध्ये शोधा बरं असे एक एक शब्द घ्यायचा. एक एक असं म्हणजे ही जोडी घ्यायची आणि त्या जोडीवरचा शब्द पाहायचा. पण त्याचा उच्चार आपण करायचा आहे. तुम्हाला जर स्वर तिचा असेल ना व्यंजनासोबत स्वर असेल तर तुम्ही ते त्यावर तुम्ही शब्द करू शकतात. परंतु त्याला माहिती काना मात्रा वेलांटी उकार अनुस्वार आहे का नाही. काना मात्रा वेलांटी उकार आहे का नाही तुम्हाला सगळं माहित आहे. परंतु जेव्हा असेल इथंच आपण अडखळतो ना. म्हणून हा स्पेशल क्लास आज तुमच्यासाठी आणलेला आहे. आता स्न यशन म्हणजे काय. यशन आलं तर त्याला आपण काय म्हणतो स्न. स्न म्हणजे काय स्नो. स्नो म्हणजे काय मुलांनो बर्फ. SNOW स्नो SNOW स्नो. आधी पहा यशन आलं की स्न म्हणायचं काय म्हणायचं बाळा स्न. मग स्नेक स्नेल स्नेक माहिती तुम्हाला SNAK स्नेक म्हणजे साप. स्नेल SNAIL स्नेल म्हणजे गोगल काय. स्न झालं काय बघा स्प बापा. आता याच्यावर शब्द शोधणं अवघड आहे. स्प स्पॉट काय शब्द सांगा. काय सांगा ते स्पॉट. स्पून स्पून किती सोपा शब्द SPOON स्पून म्हणजे चमचा. स्पॉट SPOT ऑन दी स्पॉट. वी आर प्लेइंग ऑन दी स्पॉट. आम्ही जागेवर वी कॅन रीड ऑन दी स्पॉट असं येऊ शकतो. सांगा. नंतर स्पेड SPADE स्पेड. बघा किती झाले बघा बघा बरं मित्रांनो.
1 2 3 4 5 6 7 8 8 2 16 16 जोड्या झाल्या. अजून बाकी येतात, जाऊ नको. शेवटपर्यंत तेवढी बघा. 100% तुमच्या मनातला प्रश्न आज पूर्ण मिटणार आहे. आता स्व एस डब्ल्यू आला. एस डब्ल्यू स्व. स्व म्हणजे काय? स्विम. सोपा आहे एकदम. स्विम. स्विम म्हणजे काय बघा, सांग बरं. हो नाही. नंतर स्विंग. स्विंग म्हणजे झोपाळा. एस डब्ल्यू आय एन जी. अजून एखादा सांग मला स्विम मचा. स्विंग. नंतर स्वीट. एस डब्ल्यू डबल ई टी एस. स्वीट्स म्हणजे गोड आहे का नाही. आपण खातो ना स्वीट्स. दिवाळीला खाल्ल्या का नाही तुम्ही? खाल्ले सर्वांनी? हा राईट. त्याला आपण स्वीट म्हणतो. स्वीट म्हणजे गोड. आता स्ट. स्ट एस टी स्ट. स्टेशन. स्टेशन म्हणजे माहिती तुम्हाला, बरोबर आहे. मग स्ट वरचे शब्द सांग मला एक दोन. स्टार. स्टार. एस टी ए आर. स्टार म्हणजे चांदणी. स्टॉप. 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 एस टी ओ पी. स्टॉप. स्टँड. स्टॉप. स्टार. स्टॅम्प. शाळेमध्ये असतं स्टॅम्प. एस टी ए एन पी. मित्रांनो, जेव्हा जेव्हा आपण हे कसं आहे प्रॅक्टिस करत नाही ना, तोपर्यंत आपल्या लक्षात येणार नाही. आता पुढे बघूया आपण. ष्ट झाल्या पुढचा शब्द सांग मला एक. श. आता हे श कसं माहिती का? हे जोड अक्षर नाही, परंतु याचा यशेच आलं तर फक्त शामार्गात श आपण म्हणतो. लक्षात तुमच्या. श यशेच आलं तर श, पण ते उच्चार पहा. श. श. शल. काय बोलवा? शिप. आता पहा मी सांगतो, लक्ष द्या. शिप. एस एच आय पी. काय बोललो सांग बरोबर. शिप. नंतर फिश. एफ आय एस एच. इथं यशच शेवटी आलं. फिश. शेवटी आलं श. फिश. नंतर सांग मला एक. शेल. एस एच ई डबल एल. शेल. हे झालं श. पण या ठिकाणी पहा मित्रांनो, हा ब्लेन वर्ड्स आहे, परंतु कसा वेगळा आहे लक्षात आलं पाहिजे तुमच्या. उच्चार. प्रोनाउन्सिएशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन आवर इंग्लिश लँग्वेज. मित्रांनो, म्हणून मी तुम्हाला एवढे मोठे शब्द सांगतो. म्हणून तुम्हाला याची फक्त प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस केल्याशिवाय आपलं काय करण्या भावानं रे. मी मुद्दाम तुमच्यासाठी हे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आता च. च काय होते? च का क? सी त्याला काय करतो सांग बरं. काय आलं? चिक. सी. सांग मला. सी येतो शब्द चिक. सी एच आय सी के. सी एच आय सी के. याचा उच्चार काय आला? सी चा च. काय उच्चार? च. हे काय काय आपण. पण आपल्या जेव्हा जेव्हा या ठिकाणी दोन कन्सोनन्स जवळ येतात, त्याचा उच्चार कसा करायचा हे तुम्हाला मी सांगत आहे. लंच. एल यू एल सी. लंच. लंच हे च आलं. सी च काय ते च. हे एवढं तुम्ही लक्षात ठेवा. तुमच्या आपोआप उच्चार लक्षात राहणारच आहेत. आता तुमचं टीसी झालं. टी सी एच. टी सी एच. हे जर आता उच्चार राहतो, हे ट सायलेंट राहते. आता तुम्हाला एखादा शब्द सांगितलं, लक्षात सांग बरं एखादा मला शब्द. वॉच. कॅच. सी ए टी सी एच. क्या हे च. कॅच. आता मॅच चालू ना, वुमेन्स वर्ल्ड कप चालू आहे बघा. कॅच आपण म्हणतो. कॅच म्हणजे काय? कॅच म्हणजे का बघा, झेलणे. नंतर वॉच. डब्ल्यू ए टी सी एच. वॉच. वा आणि हे च. वॉच म्हणजे टीसीएच आलं तर टी हे कसं वाटच नाही म्हणायचं किंवा कॅटच नाही म्हणायचं. इथं हेच टीसीएच आलं तर आपल्याला त्याचा उच्चार च करायचा आहे. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. बऱ्याच ठिकाणी मुलं काय करतात सांगा बरं, चुका करतात. आता पीएच आहे काय? पीएच. फ. काय उच्चार? फ. पीएच फ आणि याचा ह. फ ह नाही. फ. फ म्हणजे उच्चार करायचा. उदाहरण सांगतो पहा. फोन. पी एच ओ एन ई. फोन. अजून सांगा पीएच वाक्य बघा. ग्रॅप. जी आर ए पी एच. ग्रॅप. 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 पीएच आलं की त्या ठिकाणी आपल्याला मित्रांनो
असा फ उच्चार करता आला पाहिजे. नंतर सांग मला पी झालं काय डब्ल्यू एच. आता याचा काय होणार डब्ल्यू एच चा जोपर्यंत आपण एखादा शब्द जवळजवळ हे दोन अक्षर येत नाही तर तोपर्यंत तुमच्या लक्षात नाही. डब्ल्यू एच काय म्हणतो बाळा काय म्हणतो व्हाईट व्हील राईट व्हाईट व्हाईट होतं व्हाईट डब्ल्यू एच आय टी व्हाईट व्हील डब्ल्यू एच डबल ई एल व्हील व्हील म्हणजे काय सांग मला काय व्हील म्हणजे काय राईट. आता सी के आलं काय स्क काय बोला सर इथं पहा सी की सी आणि के आलं काय उदाहरण सांगा बरं एखादं कुठं कुठं दिसत तुम्हाला सी के डक डक म्हणजे बदक डी यू सी के डक. अजून एखादा सी तुमच्या दररोजच्या व्यवहारामध्ये सी के असल्या शब्दावर क्लॉक सी एल ओ सी के क्लॉक सी एल ओ सी के क्लॉक. अजून काय बा क्लॉक जरा काही रॉकेट आर ओ सी के ई टी रॉकेट. एवढं सोपं आहे सर. हा एवढं सोपं आहे मित्रांनो. तुम्हाला फक्त संपूर्ण हे आपल्या आता क्यू आणि यू आलं तर काय ते चौथ्यात क्व होते क्व क व नाही क्व मग काय उदाहरण पहा क्वीन क्यू यू डबल ई एन क्वीन म्हणजे काय मित्रांनो माहिती काय राणी. अजून फील्ड क्यू यू आय एल टी फील्ड म्हणजे असं आपल्याला विचार करायचा क्व. नंतर आता एस क्यूच करते एस क्यू एस क्यू यू स्क्व एस क्यू यू स्क्व. आता बोला अवकाश कुठे देखील जोपर्यंत मित्रांनो आपण शब्द लिहिणार नाही तर तोपर्यंत करणार पण स्क्वेअर एस क्यू यू ए आर स्क्वेअर 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 एस क्यू यू ए आर ए स्क्वेअर स्क्वेअर फूट असते ना आपण मोठ्याने बोलतो. दुसरं स्क्वेअर एस क्यू यू आय स्को हे आपल्याला स्को लक्षात ठेवा. मग बाकीचे उच्चार तुम्ही मनानं करू शकता. त्यानंतर पुढचं सांगा एम पी आलं एम आणि पी आलं तर काय करा मप काय बोलणार सर लॅम्प शब्द लिहा असं लॅम्प एल ए एम पी लॅम्प लॅम्प म्हणजे काय काय बाळा दिवा. नंतर कॅम्प स्टॅम्प एस टी एम पी स्टॅम्प पण होते ना कॅम्प लॅम्प कॅम्प स्टॅम्प. तुम्ही शब्द शोधा जोपर्यंत प्रॅक्टिस करत नाही ना तोपर्यंत एन जे न काय उच्चार पहा एन आणि जी आल्यानंतर मित्रांनो आता पहा बरं कुठं कुठे एन जिथे किंग हे का नाही किंग काय होतं सिंग लॉंग किंग राईट सिंग यस एस आय एन जी पहा लक्ष द्या इकडे सिंग एस आय एन जी सिंग. नंतर किंग अजून एक शब्द मला काय ते पटपट एन जे काय लॉंग बरोबर लॉंग एन ओ एन जी लॉंग. इथं एन आणि जीचा प्रकार लॉंग लॉंग किंग. उच्चार करा उच्चार केला की आपोआप तुमच्या लक्षात येणारच आहे. आता एन जी झालं पुढचं एन के एन आणि के जेव्हा येत आहे तेव्हा आपण काय म्हणतो स्नेक स्न एस एन ए नाही इथे येत नाही. कुठे येते मग सांगा सर कोणता शब्द एस एन वरचा एन के ब्लँक ब्लँक बी एल ए एन के ब्लँक. इथे एन आणि के आलं तर ब्लँक ब्लँक असा उच्चार करायचा. नंतर पिंक पिंक. अजून एखादा सांगा एन के वरचा काय म्हणा थिंक ओके ओके टी एच आय एन के. इथं थिंक हे लक्षात ठेवा की आपल्याला उच्चार कुठं करायचा आहे जोर आपल्याला एन आणि जिथं के येते का एन के इथं आपल्याला त्या ठिकाणी लक्ष द्यायचं. आता टी एच थी होते टी एच थ
आईचं एन आणि टी थी आणि एन क थिंक. थिंक असं तुम्हाला म्हणायचं आहे. आता एन आणि डी एन आणि डी आल्यानंतर आपण कसं बोलणार सर? हाऊ टू स्पीक इन इंग्लिश वर्ड्स अल्फाबेट? पहा मी सांगतो. आपल्याला इथे एन आणि डी आलं पहा. हँड, इथं पहा एच ए एन डी, एक आलं हँड. नंतर सॅन्ड होतं ना, सॅन्ड बोलतात एस ए एन डी सॅन्ड, एस ए एन डी सॅन्ड. अजून काय सांगा आमच्यात बघा, विंड. एवढे सोपे सोपे शब्द घेऊन आपल्याला मित्रांनो प्रॅक्टिस करायचे आहे. प्रॅक्टिस नाही केली तर मी किती सांगत राहिलो ना, काय फायदा नाही. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सक्सेस इज इन युअर हँड बट यू ट्राय टू अचीव इट. तुम्ही तो तुमच्या हातात यश आहे मित्रांनो, परंतु ते मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही नाही केला तर आपोआप यश तुमच्या इथे हातात नाहीत ना. देरी हरी पलंगावरी असं होत नसतं मित्रांनो. त्यासाठी अशी प्रॅक्टिस करावी लागतो. आता एन आणि टी एन टी. आता जेव्हा असा शब्द पुढे येते तेव्हा तुम्ही सांगतो कोणते सांग मला. पेंट, टेंट आहे का ना, टेंट, टी टेंट, पेंट. काय बोलतो सर तुम्ही सांग बरं. पेंट म्हणजे काय? PAINT पेंट. अरे पेंट द्या बरं, पेंटिंग करा. जेव्हा जेव्हा आणि एन आणि टी जवळ येते तेव्हा मित्र आपल्याला काय बोलावे बघा. म्हण मग काय म्हणलं ट. आता एल आणि टी आल्यावर बेल्ट, साल्ट. कितीतरी शब्द मी जर विचार केला सर मी किती शब्द सांगू शकतो असं तुम्ही म्हणले ना. सेल्फ कॉन्फिडन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट इन इंग्लिश लँग्वेज. आपण बोलायचा प्रयत्न करा, चुकू द्या ना. आता चुकतो मग जेव्हा तुम्ही परीक्षेमध्ये असाल तेव्हा तुम्ही चुकू नये अशी मला अपेक्षा आहे. तर मग बेल्ट, अडल्ट, ठीक आहे ना, BELT बेल्ट, अडल्ट, ADULT अडल्ट, DLT पाहिजे ना. किती झाले सर शब्द पाहा, माझ्या पिला मोजले नाही अजून. आता पुढे सांगा. स्काय, बर्ड्स आर फ्लाइंग इन द स्काय. काय बोललो मी पटकन समजलं. बर्ड्स आर फ्लाइंग इन द स्काय. कमेंट मध्ये सांगा मला तुम्ही सांग काय म्हणलो मी. स्काय. अजून सांग मला दोन शब्द पटपट पटपट सांगा. स्काय. डेस्क, मास्क, डेस्क, मास्क, 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 मास्क. येस आणि शेर बघा. यस सी. साधा मित्रांनो आपण जातो ना रोज कुठं शाळेत, त्याला स्कूल म्हणतो ना. SCHOOL स्क म्हणा स्कूल. नंतर स्केल, SCAL स्केल म्हणजे काय पाहिजे फुटपट्टी. आपण SCAL स्केल. नंतर आता शरीर झालं. आता आपण थोडी लांब घेऊ. SPR स्प्र. काय सांगू स्प्र, SPR स्प्र. स्प्र म्हणजे स्प्रेड. स्प्रेड म्हणजे काय? पसरणे, राईट. आता मग यावरती शब्द सांगा सर, सांगा. स्प्रे. आपण जातो ना कटिंग करायला तर स्प्रे असते ना डोक्यावर पाणी मारायचं, आपण स्प्रे म्हणतो. मग स्पेलिंग काय त्याची? SPRAY, SPRAY स्प्रे. स्प्र. अरे काय झालं सर, माझ्या पेन मधली स्प्रिंग पडली. स्प्रिंग कुठे असते? पेन मध्ये असते खटक्याच्या. त्याला काय म्हणतो? स्प्रिंग. SPRING स्प्रिंग. समजलं? स्प्रेड. काय पण तुम्ही काय करा मित्रांनो, पुस्तकामध्ये असे शब्द शोधा, मग तुम्हाला कळेल की सर त्याचा उच्चार कसा करायचा आहे. तर STR स्ट्रॉंग. स्ट्रॉंग म्हणा सांगा. स्ट्रॉंग, राईट. काय स्पेलिंग स्ट्रॉंग होईल? STR
STRONG स्ट्रॉंग. बरोबर आहे, सांग मला. स्ट्रॉंग बरोबर आहे का? राईट. नंतर स्ट्रिंग STRING. पहा आता स्ट्रिंग आले, पहा स्ट्रिंग. तुम्ही बघत असाल जेल काय थम्सअप सारखं, थम्सअप सारखे पेय आले, थंड कोल्ड्रिंक. आपण स्ट्रिंग स्ट्रिंग पप्पा स्ट्रिंग कोण कोण गेलं बरं, दिलं असेल ना. नंतर पुढचं सांगा. SPL असा शब्द सर कुठला असेल SPL? सांगा एखादा शब्द, सांग मला. SPLINT स्प्लिंट. SPLINT स्प्लिंट. अजून एखादा शब्द सांगा स्प्लिंट. नंतर स्प्लॅश. SPLASH स्प्लॅश. मित्रांनो, एवढे एवढे सोपे सोपे शब्द आहेत, पण त्याचा उच्चार करताना तुम्ही घाबरता म्हणून आपल्याला इंग्रजी येत नाही. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. गुड बाय.